केंद्रीय गृह मंत्रालयाकडून उद्या देशभरामध्ये मॉकड्रिल केला जातोय। हा मॉकड्रिल नेमका कसा असणार आहे, हा मॉकड्रिल का केला जातो आणि या मॉकड्रिल मागची नेमकी काय कारणं आणि या सगळ्यामध्ये सामान्य नागरिकांनी नेमकं काय काळजी घेणं गरजेचं असतं, या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त लेफ्टनंट कर्नल विलास सोनुणे सर आहेत, जे नाशिकचे जिल्हा सैनिकी कल्याणी अधिकारी आहेत। सर, सगळ्यात पहिले हे मॉकड्रिल म्हणजे नेमकं काय आहे, हे सामान्य नागरिकांना त्याबद्दल उत्सुकता आहे आणि नेमकं काय आहे हे थोडक्यात त्याबद्दल काय सांगाल? हां, नमस्कार। मॉकड्रिल हे आपल्या युद्धापूर्वी आपण एक प्रशिक्षणाची तयारी आहे, प्रशिक्षण आहे। सर्वसामान्य जनतेला जर युद्धजन्य परिस्थितीमध्ये कसे रिॲक्ट केले गेले पाहिजेत असं प्रशिक्षण दिलं जातं। तर उद्या आपल्याला त्याच विषयी तयारी करायची आहे। तर यामध्ये मॉकड्रिल म्हणजे एक सर्वसामान्य जनतेला तसंच त्याच्या मालमत्ताला जपून ठेवण्यासाठी, युद्धासारख्या परिस्थितीमध्ये जपून ठेवण्यासाठी काय केले पाहिजे किंवा काय नाही केले पाहिजे याविषयी दिलेलं प्रशिक्षणाची तयारी किंवा त्याची तयारी करून घेणं यालाच मॉकड्रिल असं म्हटलं जातं। आणि ह्या मॉकड्रिलमध्ये काय केलं गेलं पाहिजे, काय केलं नाही केलं पाहिजे, तर याविषयी छोट्या छोट्या गोष्टी आहे। तर सगळ्यात पहिल्या अगोदर एअर स्ट्राईक किंवा मिसाईल स्ट्राईक यामध्ये होऊ शकतो। तर यापासून वाचवण्यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी आपण ओपन ठिकाणी न राहता तर एक घन म्हणजे एकदम जड बांधकाम, कॉन्क्रीटचं बांधकाम असेल अशा ठिकाणी आपण शेल्टर घेतलं गेलं पाहिजे। त्यामध्ये सबवे असेल, त्यामध्ये स्वतःचं बेसमेंट असेल, त्यामध्ये अजून एखादी भिंत असेल, तर एक सॉलिड भिंत, कॉन्क्रीटचं कोणतंही बांधकाम असेल तर त्याच्या शेजारी आपण उभं राहिलं, त्याला चिटकून नाही तर त्याच्या शेजारी आपण उभं राहिलं पाहिजे। तर त्यामुळे काय होतं, बॉम्ब हल्ल्यामध्ये दोन प्रकारचे अटॅक केले जातात। त्यामध्ये एक शॉकवेव्ह असते आणि दुसरं असतं त्याच्यामध्ये स्प्लिंटर असतं। तर या शॉकवेव्हमुळे आपल्याला आपले व्हायटल ऑर्गन्स असतील, डोळे असतील, कान असतील, ते याच्यामध्ये इजा होते। तसंच स्प्लिंटर असतं ते आपल्याला आरपार होतं आणि त्यामुळे आपले जीव जाऊ शकतो। तर अशा अनेक प्रकारचं बॉम्बचं नुकसान आहे। तर त्याला वाचवण्यासाठी आपण जर बेसमेंट आणि त्याच्यामध्ये असू तर ही शॉकवेव्ह कमीत कमी आपल्याला लागते आणि स्प्लिंटर आपल्याला लागण्याची शक्यता खूप कमी असते, कारण की स्प्लिंटरचा जो अँगल असतो तो 45 डिग्रीने वरती असतो। तर त्यामुळे आपण जर खोल भागात असेल तर स्प्लिंटरपासून आपण पूर्णपणे प्रोटेक्ट होतो। तसंच वरच्या बिल्डिंगमध्ये जर आपण मल्टीस्टोरी बिल्डिंगमध्ये राहत असेल तर अशा ठिकाणी आपण कमीत कमी बाहेर विंडो असतील किंवा विंडो पॅन असतील आपले, तर विंडो पॅनला आपण प्लास्टिक कवर, जसं आपण गाडीला प्लास्टिक कवर लावतो तसं प्लास्टिक कवर जर लावलं तर त्याचे जे स्प्लिंटर्स आहेत तर त्या विंडो पॅनचे जे स्प्लिंटर आहे ती काच आपल्याला धोकादायक असू शकते। तसे जर प्लास्टिक कवर लावले तर आपण त्या ह्याच्यापासून जे ग्लास पेन्स आहे तर त्या छोटे छोटे स्प्लिंटर्स त्याचे तयार होतात शॉकवेव्हमुळे, तर त्याच्यापासून आपण वाचू शकतो स्वतःला। तर अशा वेळेस आपण ग्लासपासून दूर राहायचं। आपली जी बाथरूमची जागा आहे ती सेफ असते आणि त्यामध्ये विंडो आणि ग्लास नसल्यामुळे तर तिथं आपण सेफ असं स्वतःला संरक्षित करू शकतो। दुसरं आहे आपल्या ज्या व्हायटल्स इन्स्टॉलेशन्स आहे तर त्याचं प्रोटेक्शन करण्याचं, जसं डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहे तर त्याला आपण वरून ग्रीन वगैरे हे केलं पाहिजे किंवा पालापाचोळा टाकून त्याच्यापासून आपण झाकून ठेवलं पाहिजे। इंडस्ट्रीज आहे, इंडस्ट्रीलासुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे पेंट वगैरे येतात तर ते वरून रिफ्लेक्ट होत नाही। तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे प्रिकॉशन जर आपण घेतले तर आपण कमीत कमी जीवितहानी आणि स्वतःची जी आपली मालमत्तेची हानी आपण टाळू शकतो। यामध्ये ब्लॅकआउट करण्याचा एक निर्णय आहे। ब्लॅकआउट हा का नेमका केला जातो आणि त्याचं काय कारण असावं? हां, ब्लॅकआउट म्हणजे पूर्ण लाईट बंद। तर अशा वेळेस जे अटॅक मिसाईल आणि एअर स्ट्राईक आहे रात्रीच्या वेळेस कंडक्ट केले जातात, तर यामध्ये सॅटेलाईटची वगैरे मदत घेतली जाते। अशा वेळेस ज्यावेळेस लाईट आपल्याला खाली दिसतो तर लाईट दिसल्यामुळे टार्गेट दिसतं, आपल्याला इझिली आयडेंटिफाय करता येतं। तर अशा वेळेस आपण पूर्ण ब्लॅकआउट जर केला, जे टार्गेट आहे आपल्याला ते दिसणार नाही आणि त्यामुळे त्याचा आपण थोडक्यात आपण स्वतःला लपवून ठेवू शकतो। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ब्लॅकआउट असेल किंवा हे जे काही केलं जाते, ड्रिल केलं जातं आहे, हे कुठल्या परिस्थितीमध्ये केलं जातं? भारतामध्ये यापूर्वी कधी असं ड्रिल झालं होतं का? आणि आता केलं जातं म्हणजे युद्ध किती शक्यता किती वाटते? युद्धाची शक्यता ही यामध्ये मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सवर आपले जे केंद्र सरकार आहे तेच ठरवतं आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स त्याविषयी आता माझ्याकडे तसं काही सॉलिड म्हणजे न्यूज किंवा माहिती नाही। तर दुसरं जे आहे, युद्धाची शक्यता आहे म्हणूनच हे मॉकड्रिल केलं जातं। या अगोदर 1971 झालं, ज्या वेळेस युद्धजन्य परिस्थिती असते किंवा एअर स्ट्राईक होण्याची शक्यता असते तर अशाच वेळेस हे मॉकड्रिल कंडक्ट केले जातं, शक्यता असते।
यामध्ये नाशिक जे शहरं निवडली गेलेली आहे देशभरातली, त्यामध्ये नाशिक जिल्ह्याच्या 3 शहरांचा समावेश आहे, ज्यामध्ये मनमाड, नाशिक आणि सिन्नर याचा समावेश आहे. आपण नाशिकमध्ये आहोत. नाशिकच्या या शहरांचा समावेश का केला गेला? अशी कुठली केंद्र ही नाशिकमध्ये आहे की जी संवेदनशील आहे, ज्याच्यावर अटॅक पहिला होऊ शकतो असं वाटतं म्हणून ही निवडली गेली का? यामागचं काय कारण असू शकतं? नक्कीच यामागे एक स्ट्रॅटेजिक आपण म्हणतो त्यामध्ये कारण आहे. मनमाडमध्ये तुम्ही पाहिजे असं का आपली ऑइलचे जे रिझर्व्ह आहे, तर एनिमी कंट्रीमध्ये ऑइल रिझर्व्हला पहिलं टार्गेट केलं जातं, तर मनमाडमध्ये खूप मोठे ऑइल रिझर्व्स आहे आपले. आणि दुसरं सिन्नरमध्ये फॅक्टरीज आहे, काही व्हायटल इन्स्टॉलेशन. ओझर इथं ओझरला आपल्या काही खूप काही व्हायटल इन्स्टॉलेशन्स आहे, त्यामध्ये सांगू शकत नाही, त्यामध्ये खूप काही गोष्टी आहे. ॲरोनॉटिक असेल, एअर रिलेटेड असतील, तर खूप काही स्पेअर स्पॉट वगैरे तिथं बनवले जातात. तर अशामुळे नाशिक हे टार्गेट आहे त्यामध्ये. आर्टिलरी वगैरे त्याचा किती आहे? तोफखाना केंद्र आपल्याकडे आहे. हो, तोफखाना केंद्र पण आहे. तर त्याचा हे किती संवेदनशील वाटतं या सगळ्या हे पूर्ण इन्स्टॉलेशन आर्मीचे असल्यामुळे ते संवेदनशील 100% संवेदनशील आहे. शेवटचा प्रश्न, या मॉकड्रिल दरम्यान सामान्य नागरिकांनी एक भारताचा नागरिक म्हणून काय जबाबदाऱ्या केल्या पाहिजे असं आपल्याला वाटतं? आपणही सैनिक राहिलात, भारतीय नागरिक म्हणून प्रत्येक नागरिकांनी आपली काय जबाबदारी या सगळ्या काळामध्ये समजली पाहिजे आणि त्यांनी पूर्ण केली पाहिजे असं वाटतं? नक्कीच यामध्ये प्रत्येकाने आपापली स्वतःची सेफ्टी, स्वतःचा परिवार असेल किंवा त्यांच्या अंडर जे लोक असतील किंवा त्यांचं गाव असेल किंवा त्या इन्स्टिट्यूट असेल, संस्था असेल, ह्या सगळ्यांची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. त्यांना ह्या मॉकड्रिलचे जे विषयच आहेत तिथं सांगितलेले काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, त्या सगळ्यांचं प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने घेतलं पाहिजे. आणि ज्यावेळेस खरोखर अटॅक होऊ शकतो जर झाला, तर त्यामध्ये घाबरून न जाता आणि खंबीरपणे त्याच्या अगेन्स्टमध्ये आपण त्या सगळे प्रिकॉशन, ते सगळे दिलेले इन्स्ट्रक्शन पाळले पाहिजे. लहान मुलांना यामध्ये काय विशेषतः सूचना किंवा त्यांच्यासाठी पालकांनी त्यांना काय सूचना दिल्या पाहिजे असं आपल्याला वाटतं? नक्की विद्यार्थ्यांना विद्यार्थी हे खूप लर्निंग, त्यांना याच्यामध्ये खूप आकर्षण असतं ह्या गोष्टीचं. आणि काय झालं तर त्यांनी गॅदर कुठं झालं नाही पाहिजे विनाकारण. आणि विनाकारण जर खिडकीतून बघणं, हे छोट्या छोट्या गोष्टी आहे, जसं मी अगोदर सांगितलं, खिडकीपाशी बघणं, व्हिडिओग्राफी काढणं हे खूपच धोकादायक असतं. तर अशा वेळेस विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःला कवर करून ठेवलं पाहिजे. जे इन्स्ट्रक्शन आपल्याला इन्स्ट्रक्शन दिले गेले आहे, तर त्याचं पालन केलं पाहिजे. तसेच WHAचे बरेचसे इन्स्ट्रक्शन आहे, तर त्या याच्यावरती आपण एअर स्ट्राईक आणि याच्यामध्ये काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, यामध्ये सगळे नेटवरती अवेलेबल आहे. विद्यार्थ्यांनी ते शिकून आपले जे लोक आहे, फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांना शिकवलं तर चांगलं होईल. आपण बघतोय हे होते आपल्यासोबत निवृत्त लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे, जे नाशिक जिल्ह्याचे जिल्हा सैनिकी कल्याणी अधिकारी आहे, आणि त्यांच्याशी आपण या सगळ्याविषयी बोलत होतो. ज्या सध्या मॉकड्रिल केलं जाणार आहे, जे ब्लॅकआउट केलं जाणार आहे, त्याची नेमकी कारणं काय आहे, ते कुठल्या परिस्थितीमध्ये केलं जातं, याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. तर विशेष म्हणजे नागरिकांनी आपल्या काय जबाबदाऱ्या आहे या सगळ्या काळामधल्या, त्या देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणि इतकंच नाही तर ही सगळी मॉकड्रिलची परिस्थिती, ब्लॅकआउटची परिस्थिती देशात कधी निर्माण होते याची देखील स्पष्ट जी कल्पना आहे ती त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली आहे. त्यामुळे निश्चितपणे ज्यावेळेला अशी परिस्थिती, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल, त्यावेळेला नागरिकांनी त्यांच्याकडनं ज्या पद्धतीने सूचना आलेल्या आहे, इतरही सूचना जिल्हा प्रशासनाकडे मिळतीलच, मात्र या अनुभवातल्या ज्या सूचना आहेत त्या देखील या सगळ्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.